गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झालाय। संबंधित तरुणी घरात झोपली असताना मध्यरात्री तिच्यासोबत अनर्थ घडला। मण्यार जातीच्या विषारी सापाने तिला दंश केल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला। राणी हरिश्चंद्र निमसे असे मृत झालेल्या 19 वर्षीय तरुणीचं नाव आहे। ती शहापूर येथील आर्माइट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री ती आपल्या घरात झोपली असता पहाटे 3च्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळ झाली, पण पीडित तरुणीला काही कळायच्या आतच तिला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला। मुलीला सर्पदंश झाल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। तिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ICU बेड आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या। त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितले। मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीने ठाण्याच्या दिशेने निघाले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला। 19 वर्षीय मुलीचा झोपेत असताना अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर